मित्रांनो, लवकरच तुम्हाला आयफोन 17 एअर बघायला मिळणार आहे, कारण या फोनचं जे प्रोडक्शन आहे ना ते चायनामध्ये चालू देखील झालेलं आहे। सुरुवातीला ना या फोनचं नाव जे आयफोन 17 स्लिम ठेवण्यात येणार होतं, परंतु ना आता तुम्ही आयफोन 17 एअर हे नाव जे कन्फर्म समजा, कारण बाकीचे जे ॲपलचे प्रोडक्ट आहेत जसे की मॅकबुक एअर, त्याच्यानंतर आयपॅड एअर, या सर्व प्रोडक्टमध्ये ना तुम्हाला एअर हे नाव बघायला मिळते। आणि ॲपलचे जे एअर नावाचे प्रोडक्ट आहेत ना ते खूप जास्त पॉप्युलर आहेत। या फोनचं जे सर्वात महत्त्वाचं फीचर आहे ना ते हेच असणार आहे की हा फोन जो आहे 5.5 mm स्लिम असणार आहे। त्याच्यानंतर ना या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचांचा एक 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले बघायला मिळणार आहे असे लीक्स आहेत, पण मला तर असं वाटतं की या फोनमध्ये ना तुम्हाला 120 हर्ट्ज नक्की बघायला मिळतील। सोबतच या फोनमध्ये ना आपल्याला ॲल्युमिनियम आणि ग्लास बॉडी बघायला मिळेल। तसेच ॲपलचा जो लेटेस्ट प्रोसेसर असेल ना A19 तो सुद्धा या फोनमध्ये देण्यात येणार आहे। या फोनमध्ये ना मागच्या बाजूला आपल्याला 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा बघायला मिळेल। तसेच फ्रंटमध्ये ना तुम्हाला 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील बघायला मिळेल। या फोनमध्ये ना ॲपलने स्वतः डिझाईन केलेले एक ॲपलचे 5G मोडेम सुद्धा बघायला मिळणार आहे। हा फोन एवढा जो स्लिम असणार आहे ना तर त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉम्प्रोमाइज सुद्धा बघायला मिळणार आहे, जसे की या फोनमध्ये ना तुम्हाला फिजिकल सिम बघायला मिळणार नाही, आपल्याला फक्त ई सिम बघायला मिळेल। तसेच या फोनची बॅटरी ना थोडीशी कमी असेल, कारण इथे ना बॅटरी टाकण्यासाठी जास्त जागा नसणार आहे।